गुड मॉर्निंग. काल झोप आली का? हल्ली कुठे शांतपणे झोप लागते नाही का? आपण जरा गप्पा मारूया का? तुम्ही बोला, मी ऐकते. मग त्याला गप्पा नाही म्हणता येणार, प्रवचन म्हणावं लागेल. हे बघ अलका, नोबेल प्राइज मिळेल अशी शांतता जगात कुठल्या तरी घरात असते का? नसते. वाद असतात, भांडणं असतात, स्फोट सुद्धा होतात. घरात कशाला? आता आपला जपान देश, तिकडे बघ ना, कायम भूकंप होईल किंवा ज्वालामुखीचा स्फोट होईल अशी अवस्था असते. पण तिथले लोक राहतात ना तिथे, नाही ना सोडून जात. तुम्ही काय बोलताय ना ते कळण्याची माझी मनस्थिती नाहीये. ठीक आहे, मी जरा स्पष्ट बोललो तर तू रागवणार नाहीस ना? नका ना प्रश्न विचारू. मला माझी आता उत्तर द्यायची मनस्थिती पण नाहीये. ठीक आहे. आपल्या घरामध्ये जे काय चाललंय ना अलका, त्यामुळे आपल्या घराला दुष्काळग्रस्त छावणीची अवस्था आली. खरंच, ज्या बाईला अख्ख्या घराची चव माहिती आहे ती ही अशी बसली. त्यामुळे हल्ली आपल्या घरामध्ये अन्न शिस्त, स्वयंपाक नाही होत. हे बघ अलका, सावरणं कठीण आहे, मला कळतंय. त्यातून अचानक तोल गेला की ते अधिक कठीण होतं, मला समजतंय. पण सावरलं नाही, आवरलं नाही तर कसं चालेल? मला कळतंय पण वळत नाहीये. तुम्ही मला नका समजा. ठीक आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या आपल्या घरामध्ये ना एक रेस्क्यू टीमची स्थापना झालेली आणि मी त्याचा प्रमुख आहे. म्हणजे आजपर्यंत आपल्या घरामध्ये अनेक वेळेला वाद झाले, ते मी सोडवले. कधी ओरडा खाऊन, तर कधी काय ते हल्लीची मुलं शब्द वापरतात, मांडवली भाई होऊन. पण कधी वादाचं भांडण होऊ दिले नाही, आणि भांडणाचं युद्ध तर नाहीच नाही. आणि यावेळेला सुद्धा मी ते होऊ देणार नाही, आईची शपथ. बघ बघ, जरा आरशात जाऊन बघ, काय हसू फुललंय चेहऱ्यावर. गेल्या आठवड्याभर याला महाग झालो तुम्ही. काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. मी आलो, जरा एक परिषद आहे तिकडे जाऊन येतो. कसली परिषद? किचन भूमीत आहे एक परिषद. अहो पण कुणाबरोबर? कळेल, आलोच. अहो लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.